नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण ताटाची शोभा आणि जिभेचे चोचले पुरवणारी अशी लसूण चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही चटणी कोणत्याही पदार्थाची चव तर वाढवतेच आणि करायला तर फारच सोपी आहे. एकदा अशा प्रकारे जर तुम्ही लसूण चटणी बनवून ठेवली तर आयत्या वेळी ती खायला मिळते. वडापाव, समोसा किंवा इडली, डोसा कशाबरोबरही ही चटणी चालू शकते. इतकी चविष्ट ही चटणी तयार होते. एकदा अशा प्रकारे जर बनवून ठेवली तर 6 महिने तर ती आरामातच टिकते. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. झटपट तयार होणारी लसूण चटणीसाठी प्रथम आपण साहित्य पाहूया. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी तीळ, 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा घरगुती मसाला, 1 चमचा आपण इथे साखर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ इथे घेतले आहे. प्रथम आपण सर्व साहित्य भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचे आहे. आता तेल व्यवस्थित गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत अगदी खरपूस भाजून घेऊया. शेंगदाणे अशा प्रकारे सतत ढवळून खरपूस भाजून घेतल्यामुळे आपली जी चटणी आहे ती टिकण्यास मदत होते आणि खूप काळ टिकते. साधारणतः 3 ते 4 मिनटानंतर आपण पाहू शकता शेंगदाणे अगदी खरपूस भाजले गेले आहेत. इतपतच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता लगेचच त्यामध्ये आपण अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घालूया. फुटाण्याची डाळ फक्त आपल्याला क्रंची होईस्तोवर साधारणतः 1 ते 2 मिनटे शेंगदाण्याबरोबरच परतून घ्यायची आहे. म्हणजे शेंगदाणेही अगदी व्यवस्थित भाजले जातील आणि डाळ तर ऑलरेडी भाजलेली आहे. त्यामुळे इथे जास्त भाजायला वेळ लागत नाही. साधारणतः 2 मिनटानंतर आपण पाहू शकता दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत. आता त्याबरोबरच आपण पाव वाटी जे तीळ घेतले होते ते आपण लगेचच त्यामध्ये घालूया. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळीबरोबरच भाजून घेत आहे. फक्त 1 ते 1.5 मिनटे आपण तीळ ह्यामध्ये भाजून घेणार आहोत. त्याबरोबरच आपण जी लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्याही आपण त्याबरोबरच घालूया आणि अगदी त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर साधारणतः 1 ते 2 मिनटे व्यवस्थित या जिन्नसांबरोबर भाजून घेऊया. लसूणही जास्त भाजून घ्यायचा नाही आहे. साधारणतः 2 मिनटानंतर आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी खरपूस भाजले गेले आहेत. आपल्याला इतपतच सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. आता लगेचच गॅस बंद करूया. इथे मी गॅस बंद करून घेतला आहे. आता पॅन गरम असतानाच त्यामध्ये 2 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर, अर्धा चमचा घरगुती मसाला, त्याबरोबरच 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. पॅन गरम असतानाच पावडर मसाले अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. गॅस मी इथे बंद करूनच घेतला आहे, नाहीतर पावडर मसाले करपण्याची शक्यता असते. म्हणून गॅस बंद करूनच इथे पावडर मसाले मिश्रणात ॲड करून घ्यायचे आहे. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहे. आता हा पॅन गरम आहे त्यामुळे मसाले करपण्याची शक्यता असते, म्हणून ते मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे. अशा प्रकारे प्लेटमध्ये सर्व जिन्नस काढून व्यवस्थितपणे थंड करून घेतल्यावर ते आपण मिक्सरमधून त्याची जाडसर भरड तयार करून घेणार आहोत. आता मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावर इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यात आपण जे चटणीचे मिश्रण व्यवस्थितपणे भाजून घेतले आहे ते अशा प्रकारे घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून मिक्सर चालू बंद करत अगदी व्यवस्थित फिरवून घेऊया. इथे शेंगदाणे, तीळ आणि बाकीचे जिन्नस वापरले आहे त्यामुळे चटणीला तेल सुटण्याची शक्यता असते. म्हणून मिक्सर चालू बंद करतच अशा प्रकारे अगदी चटणी वाटून घ्यायची आहे. पाहू शकता किती परफेक्ट चटणी तयार झाली आहे. अशा प्रकारे सुकी चटणी तयार करून घ्यायची आहे. लगेचच ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली तोंडाची चव आणि जिभेचे चोचले पुरवणारी अशी लसूण चटणी. ही चटणी तुम्ही डोशाबरोबर, इडलीबरोबर, वडापावबरोबर, समोस्याबरोबर, भजीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा जर कधी भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर वरण भाताबरोबर
तोंडी लावण्यासाठी ही चटणी उत्तम पर्याय आहे. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे लसूण चटणी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. ही चटणी 6 महिने तर आरामात टिकते, कारण आपण सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे भाजून घेतले आहेत आणि थंड करूनच नंतर चटणी अगदी मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेतली आहे. अशा प्रकारे स्टरलाइज केलेल्या बरणीत तुम्ही ही चटणी भरून त्याचा आस्वाद घेऊ शकता. 6 महिने ही चटणी आरामात टिकते. जेव्हा कधी लागेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे चटणी घेऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच चटपटीत आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.